स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेटचा जो रिझल्ट आहे त्या संदर्भानं अपडेट जे आहे ते अपडेट सांगतो आहे आणि जे प्रश्न आपल्या मनात आहेत त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. विषय हा आहे की गेली 50 दिवस संपूर्ण क्लिअर झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाहीये. आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण डेली व्हिडिओज बघत असाल किंवा डेली अपडेट बघत असाल आणि त्यातून आपल्याला नेमकी तारीख मात्र सर्वजण बोलत आहेत की लवकर लागणार आहे, लवकर लागणार आहे. परंतु ही चूक जी आहे ही चूक सर्वात मोठी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेची आहे. कारण यांनी ही जर घाई केलीच नसती तर विद्यार्थी त्या ठिकाणी आता 50 दिवस झालेले आहेत तर त्यामागे लागलेले नसते. कारण प्रत्येकाला असं वाटत आहे की माझा स्कोर किती असणार आहे, पुढील जे भविष्य आहे ते भविष्य माझं त्या टेटच्या स्कोरवरती आहे. कारण टेटच्या स्कोरवरतीच आपला गुणवत्ता यादीमध्ये नंबर येणार आहे किंवा त्या ठिकाणी आपण शिक्षण बनणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर महाराष्ट्र राज्य परिषद पुणेला जर एवढ्या लवकर रिझल्ट लावायचा नसता किंवा परीक्षा घ्यायची म्हणजे रिझल्ट लावायची त्यांना घाई होत नाही, परंतु परीक्षा घेण्याची घाई मात्र त्यांना झालेली होती. पण यात जे विद्यार्थ्यांना शंका कुशंका निर्माण होत आहेत कोणत्या, तर पैसे देऊन मार्क्स वाढवण्याचा धंदा तर त्या ठिकाणी सुरू नाहीये. कारण त्याचे ऑथेंटिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडे लागलेल्या नाही आहेत आणि कोणत्याही व्यक्तीच्या हातात ते आपल्याला मिळालेले नाहीये. त्यामुळे आपण मीडिया समोर पण जाऊ शकत नाही आणि त्यांना स्पष्ट बोलू शकत पण नाही. आणि त्यांना जेव्हा जेव्हा विचारलं गेलं आहे, जेव्हा जेव्हा आपले विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा करणारे जेव्हा पुण्यात आहेत त्यांना जेव्हा विचारणा करायला आपण पाठवतो आहे किंवा स्वतः त्या ठिकाणी टेट जे आहे धारक विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत, त्यावेळेला ते उत्तर मात्र स्पष्ट सांगत नाही. स्पष्ट उत्तर सांगत नाहीत म्हणजे लवकर लावू असं ते सांगत आहेत, लावल्यानंतर आम्ही साईडला टाकू किंवा साईड वरती दिसेल असं ते त्या ठिकाणी बोलत आहेत. पण स्पष्ट कोणालाच आतापर्यंत सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, नॉर्मलायझेशन होणार आहे का? 7 ते 8 दिवस पेपर चाललेला आहे, 3 शिफ्ट मध्ये पेपर चाललेला आहे, तर मग नॉर्मलायझेशन होणार आहे का याचंही उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे एकदाच यांनी जर सांगून दिलं की ही हा जी परीक्षा आहे या परीक्षेला आम्हाला कशामुळे उशीर होत आहे हे सुद्धा यांनी प्रसिद्धी पत्रक आपल्या महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या साईटवरती टाकणं गरजेचं आहे. कारण एवढे विद्यार्थी ट्विटरवरती ट्रेन करत आहेत, म्हणजे ट्रेन चालवत आहेत, नंतर मीडियाला बातमी येत आहे, पेपरला बातमी येत आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी भेटायला जात आहे. एवढ्या साऱ्या गोष्टी होऊन महाराष्ट्र राज्य परिषदला नेमकं वाटत काय आहे, नेमकं ते करत काय आहेत, उत्तर का देत नाही आहेत, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि यावरती सर्व टेट धारक विद्यार्थी 2,11,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, यांनी यावरती बोललं पाहिजे. कारण 50 दिवस होणेही रिझल्ट लागलेला नाही, आपल्याला दुसरा पर्याय नाही, रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे लक्षात घ्यायचं आहे, टेटची भरती असेल, टेट घेण्यासाठी रस्त्यावर या, विद्यार्थ्यांना ते भरतीत जागा नाही मिळाल्या त्याच्यासाठी या, नंतर बिंदू नियम नामावलीसाठी या, प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी का रस्त्यावर येत राहील का, हा सुद्धा विचार महत्वाचा आहे. आणि हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जे आपले पुढारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे आपले आमदार खासदार आहेत, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, यांनी तरी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे. परंतु हे सुद्धा या अधिवेशनामध्ये उचलून धरताना दिसलेले नाही. कारण रिझल्ट लागेल ही आपल्याला आशा होती, परंतु आता अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे. नंतर यांनी एकदा तरी आपल्याला सांगून द्यायला पाहिजे की तारीख किती तारीख आहे, म्हणजे आम्ही जा रिझल्ट आहे हा 20 तारखेला लावणार आहोत की 1 महिन्याला लावणार आहोत की 2 महिन्याला लावणार आहोत, हे सुद्धा ते त्या ठिकाणी स्पष्ट करत नाही. म्हणजे ही जर तारीख यांनी स्पष्ट केली किंवा प्रसिद्धी पत्रक जर यांनी टाकलं तर मग कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी अपडेट तुम्हाला मागायला 10 वेळा येणार नाही, कोणताही विद्यार्थी तुम्हाला फोन करणार नाही आणि विचारणार नाही. कारण त्या दिवसाची ते वाट बघत असतील. कारण हे जेव्हापर्यंत आपल्याला स्पष्ट होत नाही तेव्हापर्यंत दररोज कोणी ना कोणीतरी अपडेट आपल्याला सांगत राहील आणि आपल्याला त्याच्यातलं काहीच माहित राहणार नाही. आणि आशा ठेवून आपण तो व्हिडिओ बघत असतो, आशा ठेवून त्या मित्राला विचारत असतो, आशा ठेवून आपण त्या परिषद पुणेला भेटायला जात असतो. विद्यार्थ्यांनी आरटीआय सुद्धा टाकलेला आहे, परंतु त्या आरटीआय मध्येही त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉब विचारायचा कोणाला? लोकप्रतिनिधी यांवर बोलत नाही. मग ही जी शिक्षक भरती आहे ही कधी होणार आहे, जागा किती येणार आहे त्याच्याबद्दलही सांगता येत नाही. मग भरती जागा येणार नाहीयेत, मग रिझल्ट. आणि त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत आता की आतापर्यंत हे झोपेल होतं, म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे झोपेल होते. आणि लिंक कधी टाकली? आता 5 दिवसापूर्वी, की ज्या विद्यार्थ्यांनी डीएड आणि बीएड आणि एमएड दिलेलं आहे, परीक्षा अपियर जे होते त्यांनी मार्कशीट आता टाकायची आहे. म्हणजे त्यांनी जर पहिलेच जर लिंक टाकली असती तर ज्या ज्या वेळेला रिझल्ट लागला त्या त्यावेळेला त्यांनी टाकली असते.
परंतु आतापासून त्यांनी 1 महिना दिलेला आहे, म्हणजे पुन्हा 1 महिना डिले होत आहे, पण तारीख मात्र यांनी सांगितलेली नाही. म्हणजे पेपरला बातम्या आल्या की या वीक मध्ये लागेल, विधान भवनात सांगितण्यात आलं की या आठवड्यात लागेल, परंतु त्यात अजूनपर्यंत लागलेलं नाही. 50 दिवस उलटून गेलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपण सर्वांनी मिळून जे काही जे आपले पदाधिकारी आहेत, पुढारी आहेत, म्हणजे युवा जे आपले टेकच्या जे आहेत आपल्या संघटना आहेत, असोसिएशन आहेत, त्या माध्यमातून आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांना धारेवर धरल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि त्यांनी स्पष्ट भूमिकाही अजूनपर्यंत काही सांगितलेली नाही. त्यांनी आयुक्त साहेबांनीही अजूनपर्यंत मीडियासमोर येऊन सांगितलेलं नाही. एवढे सारे विद्यार्थी विचारणा करत आहेत, परंतु त्यांनीही अजून उत्तर सांगितलेलं नाही. मग याच्यात काय गोलमाल आहे हे मात्र आपल्याला विचार करावा लागत आहे. आणि गोलमालचा आपण जर विचार करू तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे स्पष्ट ते सांगायला किंवा बोलायला जागा नाहीये, त्याच्यामुळे आपणही ते बोलू शकत नाही. म्हणून असा जर पुरावा असेल तर आपल्याला आयुक्त साहेबांना घेराव आणि आयुक्त साहेबांना आपल्याला बोलता येईल, परंतु आपण जेव्हापर्यंत आपल्याकडे स्पष्ट काही होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला बोलता येणार नाही. हेच आजचं अपडेट होतं. त्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय, हे जे आपण मुद्दे बोललेले आहोत, तुम्हाला नेमकं काय वाटतं यावरती? तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जे खाली लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये द्या आणि लिंकला जॉईन व्हा. ग्रुपला सुद्धा तुम्ही त्याच्यावरती रिप्लाय देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याशिवाय पर्याय नाही. हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करिता आपण मात्र माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.